सो हिअर इट इज. तर हा असा व्ह्यू आहे. राम राम सगळ्यांना. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. चला तर माझ्या चेअरवर जाऊ. चला. सो माझ्या चेहऱ्यावरच्या खुशीवर तुम्हाला कळत असेल काहीतरी हॅपनिंग झालेलं आहे. दुसरा दिवस आहे वर्षाचा. आणि जसं की मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं, मी तुम्हाला बोललो होतो की लेन्स ऑर्डर करेल माझ्या मोबाईलसाठी. सो हिअर इट इज. आजच ऑर्डर रिसीव झालेला आहे. तर याबद्दल मी आता तुम्हाला सगळं सांगतो. टेक्निकल नाही राहणार, जस्ट माझ्या काही यूजसाठी येईल आणि त्याच्याने काय बेटर होऊ शकेल ते सांगेल. लेट मी ओपन दिस फर्स्ट, मग आपण याच्याबद्दल बोलूया. मी टेबलवर वगैरे काही नाही करत, ते जस्ट हातामध्येच करतो. सो कोणाचा हाच नाही सेम काय नाही. याच्यामध्ये यांनी इनवॉइस पाठवलेला आहे. ठीक आहे, इनवॉइसचा काही नाही. आपला मेन प्रोडक्ट इकडे. काहीतरी आवाज येतोय बाई त्याच्यातनं. सगळं नीट पाहिजे बरं मला. असं आहे. सो सिग्नीचं आहे माय पॉकेट DSLR. ही लेन्स आपल्या मोबाईलला लागू शकते. काय आवाज येतोय काय माहिती इथून. ओपन दिस. आणि यात निघतोय. अरे ही जी चेन आहे ना, इथं बॉक्सला लागत होती. बॉक्स पडला, एक मिनिट. त्या बॉक्सला लागत होती, त्याचा खडखड आला होता. सो नाव लेट मी ओपन दिस. वो. सो इथं आहे. इथं त्याचं एक बक्कल आहे की आपल्याला याच्यासाठी अडकवायसाठी लेन्स कुठे. ही त्याची क्लिप आहे, जी क्लिप आता मी इथं लावेल आणि तुम्हाला सांगेल की ॲक्च्युअल यूज काय त्याचा. अँड हिअर इट इज. बाकी मी ठेवलं आहे तिथे. तर ही अशी राहणार आहे लेन्स. मागून त्याचं ओपनर आहे. ठीक आहे. आणि ओ सॉरी, दुसरं ओपन करतोय भाई. साफ कवर नाही निघत याचं. कसं पॅक केलंय भाई, की क्लिप की काय माहिती. लेट मी ओपन रिमूव्ह दिस फर्स्ट. ही जी पहिले निघते ना, ही मायक्रो लेन्स आहे. मायक्रो. ते माझा हात आहे होता. मे बी नॉट. सी दिस. मी लावू काय ते नका. तर मायक्रो लेन्स आहे. आणि ही जी आहे, जी आपली ॲक्च्युअल लेन्स राहणार आहे. लेन त्याच्यामधलं एक थर्ड इक्विपमेंट असं होतं की हे त्याचा कपडा पुसायसाठी. भाई हे का नाही ओपन होते. आणि तिथं काही त्यांनी दिला पण नाही ओपन करायला, की कसं ओपन करतं. गाईज हे फक्त असं होतं आणि मी त्याला पागलसारखं गोल घुमवत होता. सो हिअर इट इज. ही आहे लेन्स जी की मी मागवली आहे. तर आता मला ॲडजस्टमेंट करू द्या आणि इथं अटॅच करू द्या. त्यामुळे मग तुम्हाला दाखवतो. तर बघू व्ह्यू मोठा दिसतो का नाही इथून. ठीक आहे. सो जस्ट आता ते आपण काढलं होतं. त्यानंतर हे मी जस्ट लावतो आता इथं. ठीक आहे. जस्ट मिनिट. तर हे फिट झालं आणि याचा असली यूज तुम्हाला कळेल. कारण की मी नाही का जेव्हा वाईड अँगलमध्ये करत होता ना, तेव्हाचा डिफरन्स तो 30 पिक्सल. एक्सप्लेन करतो. पहिले हे लावतो. आता हे बघा, हे बटन्स इथपर्यंत दिसत आहे. ओके. तर हिअर इट इज. लेट मी जॉईन दिस टू. आय होप की चांगलं बसलंय. तर हा असा व्ह्यू आहे. माझ्या टेबलपर्यंत गेलेला आहे आणि इकडे पण एवढा मोठा व्ह्यू वाढलेला आहे. आणि हा 60 FPS मध्ये. तर आता आपण याच्यामध्येच रेकॉर्ड करतोय. तर विषय असा होतो की जेव्हा मी माझ्या पर्टिक्युलरली माझ्या मोबाईलमध्ये जेव्हा वाईड अँगलमध्ये जातो ना, तेव्हा
त्याची क्वालिटी 30 पिक्सल होते, म्हणजे 30 FPS फुटेज पर सेकंड जातं. बट जेव्हा 60 FPS मला स्मूथनेस वाढते, जसं की मी जर आता हल्लो ना, म्हणजे कॅमेरा हलवला तर स्मूथनेस नाही राहत 1.5 मध्ये. तर तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल. बट 60 FPS मध्ये आता जास्त मेगापिक्सलमध्ये आता वायडर व्ह्यू येणार आहे. तर हिअर इट इज गाईज. सो कसा वाटला सांगा. आता क्वालिटी मी जास्त कुठे नाही गेलं, बट याचा आपण ॲक्च्युअल यूज बाहेर जाऊन करूया. दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. की अपडेट द्यायचा होता की ही लेन्स मागवली आहे आणि हिअर इट इज. हाँ देता बॉक्स है भाई, आ गया ना भाई अपने पास. तो ठीक है, लेट्स सी. आता फ्युचरचे व्लॉग एकदम क्वालिटी बेटर. आधी हां, मागच्या कॅमेराने अजून जास्त क्वालिटी होईल. सो तेही तुम्हाला बाहेर. तर कसा वाटला तुम्हाला सांगा हा व्लॉग. लाईक करा ह्या व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ही व्हिडिओ ज्या तुमचे मित्र जे गॅजेट्सचे शौकीन आहे त्यांनाही शेअर करा की लेन्सने काय फायदा होतो. ब्लॉगर्सला शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.